विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या प्रकरणाच्या अंतिम टप्प्याकडे चाललो आहोत. मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने या मुद्द्याचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे की निवडणूक आयोगाला मुक्त आणि न्याय्य विश्वासार्ह वातावरणामध्ये निवडणुका घेत असताना कोणत्या प्रकारच्या समस्यांचा, कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो त्याचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ठराविक मुदतीनंतर आपल्या भारत देशामध्ये वारंवार ज्या निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुका घेणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. याची दोन कारणं आहेत जी आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलेली आहेत की एकतर आपल्या भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या भारताचं क्षेत्रफळ खूप जास्त आहे. लोकसंख्या आणि देशाचा विस्तार या दोन गोष्टींचा विचार करता आपल्या भारतामध्ये निवडणुका घेणं हे अत्यंत आव्हानात्मक काम असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तरीही निवडणूक आयोगानं आतापर्यंत या निवडणुका घेऊन हे काम यशस्वीपणे करून दाखवलेलं आहे. पण या निवडणुका घेत असताना निवडणूक आयोगाला अनेक प्रकारच्या आव्हानांचा, अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. मग ही आव्हानं, या समस्या सोडवत असताना निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या समस्या सोडवाव्या लागतात किंवा ही आव्हानं सोडवावी लागतात किंवा या आव्हानांचा सामना करावा लागतो, तेही कायद्याच्या चौकटीत राहून. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन या आव्हानांचा सामना निवडणूक आयोग करू शकत नाही. मग त्यापैकी काही महत्वाची आव्हानं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत, त्याचा आपण इथं विचार करू. सगळ्यात पहिलं आव्हान आहे तो म्हणजे आर्थिक गैरव्यवहार. विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक होत असताना सगळ्यात महत्वाची येणारी समस्या जर कोणती असेल तर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे आणि तो आर्थिक गैरव्यवहार थांबावा यासाठी निवडणूक आयोग उपाययोजना करत आहे. वास्तविक पाहता निवडणुकीमध्ये उमेदवारानं किती खर्च करावा त्या खर्चाची मर्यादा, लिमिटेशन्स निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या आहेत. तरीही बहुतांश उमेदवार त्याच्यापेक्षा जास्त खर्च या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. परंतु हा खर्च लपून छपून केला जातो. आर्थिक गैरव्यवहारामध्ये काय तर बोगस मतदान करण्यासाठी पैसे वाटले जातात किंवा आपल्यालाच मत पडावं म्हणून मतदारांना पैसे वाटले जातात किंवा वस्तू वाटल्या जातात किंवा आणखीन बाकीच्या काही गोष्टी दिल्या जातात आणि त्यामुळं आर्थिक गैरव्यवहार इथं मोठ्या प्रमाणामध्ये होतो. इथं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि हा भ्रष्टाचार, हा आर्थिक गैरव्यवहार रोखणं हे निवडणूक आयोगासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळं निवडणुका निपक्षपातीपणाच्या वातावरणामध्ये, न्याय्य वातावरणामध्ये होत नाही. पण हे थांबवण्यासाठी निवडणूक आयोगानं काही उपाययोजना केलेल्या आहेत. दुसरी महत्वाची समस्या आहे गुन्हेगारीकरण. काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षांकडून तिकीटही दिलं जातं आणि ते निवडूनही येतात. त्यामुळं राजकारणाचं गुन्हेगारीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये होत चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुक्त आणि न्याय्य वातावरण निवडणुकांच्या काळात ठेवणं हे निवडणूक आयोगाला खूप अवघड होत आहे. अशा परिस्थितीमध्ये मुक्त वातावरण ठेवण्यामध्ये निवडणूक आयोगाला अडचणी येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे उमेदवार या ठिकाणी क्रिमिनल बॅकग्राऊंडचे असतात, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते. पण अशा उमेदवारांना राजकीय पक्ष तिकीट देतात आणि तिकीट दिल्यानंतर ते निवडून सुद्धा येतात. मग गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला हा व्यक्ती जर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उभा असेल, उमेदवार म्हणून उभा असेल, तर तो खरंच त्या ठिकाणी अहिंसक मार्गाचा अवलंब करेल का याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. किंबहुना तो लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय या संकल्पनेतून कार्य करेल का, तो भ्रष्टाचार करेल का, या संदर्भात असंख्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. आणि त्याच्यामुळं राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला या ठिकाणी निवडणुकीचं तिकीट दिलं जाणं आणि तो निवडून येणं
आणि अशा परिस्थितीमध्ये मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये त्या निवडणुका घेणं, यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येथे उद्भवतात आणि त्यामुळं निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या दरम्यान मुक्त वातावरण ठेवण्यास अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात। ही दुसरी महत्वाची समस्या आहे। तिसरी महत्वाची समस्या आहे की निवडणुकीच्या दरम्यान होणारी हिंसा। निवडणुकीच्या दरम्यान, निवडणुकीच्या काळामध्ये होणारी हिंसा हे एक सर्वात मोठं आव्हान आहे। निवडणुकीच्या काळामध्ये होणारी हिंसा हे निवडणूक आयोगासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, निवडणुकीच्या दरम्यान जो हिंसाचार होतोय तर त्याचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक आयोगाला सहकार्य केलं पाहिजे आणि होणारी ही हिंसा किंवा हा हिंसाचार या ठिकाणी थांबवला पाहिजे। हे करणं आवश्यक आहे। परंतु या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार निर्माण केला जाऊ शकतो किंवा हिंसाचार घडतो। दोन परस्पर विरोधी पक्षाचे गट एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये धुमश्चक्री होते। दोन परस्पर विचारसरणीचे, भिन्न भिन्न विचारसरणीचे दोन समूह एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये भांडणं लागतात। अनेक कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी बळी जातो। सामान्य लोकांना नाहक त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो आणि ही हिंसाचाराची गोष्ट अत्यंत खेदजनक आहे आपल्या लोकशाहीसाठी। त्याला लोकशाहीवरचा कलंक म्हटला तरी ते चुकीचे ठरणार नाही। आणि म्हणून होणारा हिंसाचार, होणाऱ्या हिंसक घटना या निवडणुकांसाठी योग्य नसतात आणि त्यामुळं सर्व राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे की त्यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन आपापल्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन निवडणूक आयोगाला या शांततेच्या वातावरणामध्ये निवडणुका घेण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे। म्हणून निवडणुकीच्या दरम्यान होणारी हिंसा किंवा वाढत चाललेला हिंसाचार हे तिसरं सर्वात मोठं आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर चौथी सर्वात महत्वाची समस्या आहे की कौटुंबिक मक्तेदारी। इथं मी कौटुंबिक शब्द लिहिला नाहीये, परंतु मक्तेदारी असं लिहिलंय फक्त। त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये घराणेशाही असं म्हणतात की राजकारणावर, राजकीय पक्षावर आपल्याच कुटुंबाचं वर्चस्व राहावं याच्यासाठी राजकीय पक्ष आपल्याच घरातील, आपल्याच नातेवाईकांना निवडणुकीचं तिकीट देतात आणि त्यांना निवडून आणतात आणि त्यामुळं या ठिकाणी कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता असते। प्रातिनिधिक संस्थांमध्ये अशा प्रकारची कौटुंबिक मक्तेदारी निर्माण होऊ शकते की त्या राजकीय पक्षावर एकाच कुटुंबाचा मालकी हक्क निर्माण होतो। त्याच कुटुंबातले सगळे लोक निवडणुकीसाठी उभे राहतात। सामान्य कार्यकर्ता अगदी पहिल्यापासून सामान्य कार्यकर्ताच म्हणून शेवटपर्यंत काम करत राहतो, त्याला काही तिकीट भेटत नाही। तोच कार्यकर्ता नेत्यासाठी, त्याच्यानंतर त्याच्या मुलासाठी, नंतर त्याच्या सुनेसाठी निवडणुकीच्या काळामध्ये काम करत राहतो आणि एक पक्ष, एक कुटुंब अशा प्रकारचा संबंध त्या ठिकाणी निर्माण होतो। अशी अनेक उदाहरणं आपल्याला या ठिकाणी पाहता येतील। वेगवेगळ्या पक्षाचे खासदार असतात तर त्यांच्याच घरामध्ये 2-2, 3-3 पदं असतात। खासदारकी त्यांच्याकडेच, आमदारकी त्यांच्याच घरामध्ये, म्हणजे वडील खासदार असतात, मुलगा आमदार असतो। अशा पद्धतीनं कौटुंबिक मक्तेदारी त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता असते। आणि विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीमध्ये, प्रशासनामध्ये, सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी लोकशाहीच्या विकेंद्रीकरणा अंतर्गत सर्व नागरिकांना मिळाली पाहिजे। परंतु कौटुंबिक मक्तेदारीमुळे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना प्रशासनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळत नाही। राजकीय पक्षावर एखाद्या विशिष्ट कुटुंबाचं वर्चस्व निर्माण होतं आणि त्याच कुटुंबातले सदस्य निवडणुकीला उभे राहतात आणि तेच निवडून येतात। त्यामुळे निर्माण होणारी कौटुंबिक मक्तेदारी लोकशाही समोरचं चौथं सर्वात मोठं आव्हान आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, याच्या खाली आपल्याला छोट्याशा चौकटीमध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत। त्यातला पहिला प्रश्न जो या मुद्द्याशी संबंधित आहे तो प्रश्न असा आहे, जरा विचार करा की कौटुंबिक मक्तेदारीमुळं किंवा घराणेशाहीमुळं राजकीय पक्षाचे नुकसान होते का? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की नेता काय करतो की स्वतःच्या संघटन कौशल्यानं, स्वतःच्या नेतृत्वानं एखादं राजकीय पक्षाची, एखाद्या संघटनेची स्थापना करतो आणि त्यानं काही वर्ष काम केल्यानंतर, तो पक्ष चालवल्यानंतर त्याचं संपूर्ण प्रभुत्व निर्माण होतं पक्षावर। परंतु
ते संघटन कौशल्य, ते नेतृत्व कौशल्य, प्रश्न सोडवण्याची धमक किंवा विचार करण्याची क्षमता ती जर त्याच्या वारसदारामध्ये नसेल, त्याच्या वारसदारामध्ये प्रश्न हाताळण्याची, संघटन करण्याची किंवा लोकांना संघटित ठेवण्याची, लोकांना आकर्षित करण्याची जर क्षमता नसेल तर त्या ठिकाणी तो राजकीय पक्षाचा वारसदार अप्रभावी ठरतो आणि तेथे राजकीय पक्षाचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे या नेत्यानं अगदी जीवाचं रान करून वाढवलेला हा पक्ष, कारण त्या नेत्यामध्ये सगळ्या प्रकारची कौशल्य होती म्हणून त्यानं पक्ष स्थापन करून तो विकसित केला आणि उंच स्तरावर नेऊन ठेवला. परंतु त्याच्या वारसदारामध्ये या सगळ्या कौशल्यांचा अभाव असल्यामुळं तो त्या पक्षाला चांगल्या प्रकारचं नेतृत्व देऊ शकत नाही. अशामुळं घराणेशाही इथं त्या पक्षाच्या अस्तासाठी कारणीभूत होते. घराणेशाहीमुळं त्या पक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं. या उलट कधी कधी जर समजा वारसदार हा अत्यंत प्रभावी असेल, चांगला वक्ता असेल, त्याला समस्यांची जाण असेल, त्याच्याकडे विचार कौशल्य असेल, त्याच्याकडे वक्तृत्व कला असेल, लोकांना आकर्षित करण्याची त्याची वृत्ती असेल किंवा कौशल्य त्याच्यामध्ये असेल, किंवा तो लोकांमध्ये लोकप्रिय असेल आणि प्रभावीपणे काम करणारा असेल, प्रभावशाली असेल, तर वडिलांपेक्षाही तो वारसदार आपल्या पक्षाला चांगल्या उंचीवर नेऊ शकतो किंवा आपल्या पक्षाचा चांगला विकास तो घडवून आणू शकतो. आणि म्हणून दोन्ही गोष्टी होतात. जर वारसदार कमकुवत असेल तर घराणेशाहीमुळे पक्षाचं नुकसान पण होतं, आणि वारसदार जर चांगला असेल तर त्या ठिकाणी राजकीय पक्ष विकासाच्या अगदी उच्चतम पातळीवर जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे पहा, की इथं दिलंय तुम्हाला एक मत एक मूल्य, याचा तुम्हाला समजलेला अर्थ तो काय. आता एक साधी गोष्ट आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीमध्ये एक मत एक मूल्य याला खूप जास्त महत्व असतं. की प्रत्येक भारतीय नागरिकानं केलेल्या एका मतदानाची व्हॅल्यू, प्रत्येक भारतीय मतदाराने केलेल्या एका मताची किंमत ही एक समान, कमी नाही जास्त नाही. पंतप्रधानांनी दिलेलं मत श्रेष्ठ, राष्ट्रपतींनी दिलेलं मत श्रेष्ठ, मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मत श्रेष्ठ, उद्योगपतींनी दिलेलं मत श्रेष्ठ, आणि सामान्य फुटपाथवर जीवन जगणाऱ्या एखाद्या गरीब माणसाने दिलेलं मत त्याला काहीच किंमत नाही, ते कनिष्ठ असे या ठिकाणी होत नाही. विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, उद्योगपती यांनी दिलेल्या मताला तेवढीच किंमत असते जेवढी किंमत एखाद्या सामान्य व्यक्तीने दिलेल्या मताला असते. याला म्हणतात एक मत एक मूल्य. एक मत समान म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक मताचं मूल्य हे समान असतं आणि हाच लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. जर प्रत्येक मताची किंमत समान नसेल तर त्या ठिकाणी लोकशाही आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. बरेचसे असे देश आहेत की जिथं देशातल्या नागरिकांना, मूळ नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे, त्यांनी मतदान केलं तर त्यांच्या मताची किंमत जास्त ग्राह्य मानली जाते, आणि जे दुसऱ्या देशातून तिथं स्थायिक होऊन त्या देशामध्ये राहतात, स्थायिक झालेल्या नागरिकांनी जर समजा मतदान केलं तर त्यांच्या मताची किंमत त्या ठिकाणी यांच्यापेक्षा कमी ग्राह्य धरली जाते. असे बरेचसे देश आहेत. उदाहरणार्थ न्यूझीलंड जवळ न्यू फिजी नावाचा देश आहे. तिथं फिजी नागरिकांनी केलेल्या मताचं मूल्य जास्त आहे, परंतु भारतीय वंशाच्या लोकांनी केलेल्या मताची किंमत त्या ठिकाणी कमी ग्राह्य मानली जाते. मग अशा वेळेस मला सांगा, मताचं मूल्य समान आहे का? नाही. मग त्या ठिकाणी लोकशाही आहे का? नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाच्या मताची किंमत, मताचं मूल्य हे इक्वल असतं, समान असतं, भले तो नागरिक कोणीही असू द्या आणि कोणत्याही जाती धर्माचा असू द्या. म्हणून लोकशाहीमध्ये एक मत एक मूल्य, एक मत समान मूल्य अशी संकल्पना वापरली जाते. तर अशा प्रकारच्या 4 आव्हानांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून या सर्व आव्हानांचा सामना करावा लागतो. मग आता आपण पाहणार आहोत की निवडणूक सुधारणा या समस्यांचा सामना करताना किंवा या आव्हानांचा सामना करताना कोणत्या प्रकारच्या सुधारणा केल्या पाहिजे, कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून निवडणुका मुक्त न्याय्य वातावरणामध्ये आपल्याला घेता येतील.
विद्यार्थी मित्रांनो, निवडणुका ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. जसं आपल्याकडे दर 5 वर्षांनी म्हणजे ठराविक मुदतीनंतर निवडणुका होतात आणि त्यामुळं ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. याचबरोबर निवडणुकांवरच लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे. पण त्या कोणत्या न्याय्य व निपक्षपातीपणे दबावाच्या वातावरणामध्ये न होणाऱ्या निवडणुकांवर लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे. जर निवडणुका व्यवस्थित झाल्या तर त्या ठिकाणी ती लोकशाही टिकून राहील आणि त्याच्यामुळं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या सर्व ज्या सुधारणा आहेत तर त्या होणं अत्यंत आवश्यक आहे. योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढण्यास मदत होईल. त्यामुळं या ठिकाणी काही सुधारणांचा उल्लेख केलेला आहे. या सगळ्या सुधारणांचे काय परिणाम होतील असे तुम्हास वाटते, असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. या जर सुधारणा केल्या तर निश्चित या सुधारणांचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. बघा, पहिली सुधारणा कोणती आहे? नंबर 1, महिलांना 50% आरक्षण, म्हणजे 50% महिलांसाठी जागा राखीव असल्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं की प्रातिनिधिक संस्थांमध्ये किंवा राजकारणांमध्ये आपल्या भारत देशामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व हे अत्यंत कमी आहे. लोकसभेचा तो जो चार्ट आहे तो सुद्धा आपण अभ्यासलेला आहे पहा पहिल्या प्रकरणामध्ये. मग इथं देशामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवलं जावं यासाठी त्यांच्याकरिता निवडणुकीमध्ये 50% जागा सर्व राजकीय पक्षांनी राखून ठेवल्या पाहिजेत. महिलांना तिकीट दिलं पाहिजे, महिलांना उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यांना निवडूनही आणलं पाहिजे. आणि आपल्या संविधानानं सुद्धा घटना दुरुस्ती क्रमांक 73 आणि 74 नुसार स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी सुरुवातीला 33%, नंतर काही राज्यांनी 50% जागा राखीव ठेवलेल्या आहेत. तोच नियम या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांनी अंमलात आणला पाहिजे आणि सर्व निवडणुकांसाठी 50% आपल्या पक्षाच्या जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या पाहिजे. कारण जर महिलांसाठी या जागा राखीव ठेवल्या तर निश्चित त्या ठिकाणी आर्थिक गैरव्यवहारांचं प्रमाण कमी होईल, हिंसाचाराचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल आणि म्हणून महिलांसाठी 50% आरक्षित जागा ही पहिली महत्वाची सुधारणा आहे. दुसरी महत्वाची सुधारणा या ठिकाणी सांगितलेली आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली नाही पाहिजे. त्यांना उमेदवारी नको. ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना निवडणुकीचं तिकीट देता कामा नये. या संदर्भात न्यायालयांनी जे निर्णय दिलेले आहेत तर त्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. जर क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या लोकांना राजकीय पक्षांनीच तिकीट दिली नाही तर त्या ठिकाणी निवडणुका मुक्त वातावरणामध्ये निवडणूक आयोगाला सहज पद्धतीने घेता येतील. न्यायालयाचे निर्णय सर्वांसाठी बंधनकारक केले जावे आणि अशा पद्धतीनं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निवडणुकीपासून दूर ठेवलं जावं तर निश्चित त्या पद्धतीनं निवडणुका न्याय्य आणि निपक्षपातीपणाच्या वातावरणामध्ये होतील आणि आर्थिक गैरव्यवहार आणि हिंसाचाराचं जे प्रमाण आहे, नाहक जे लोकांचे बळी जातात, कार्यकर्त्यांमध्ये किंवा समाजामध्ये कधी कधी भांडणं या ठिकाणी निर्माण होतात तर ते सगळे प्रकार या ठिकाणी थांबतील. आणि म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला राजकीय पक्षांनी तिकीट देऊ नये, त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये आणि या संदर्भात न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचं काटेकोरपणे, आदेशाचं काटेकोरपणे पालन केलं जावं. तिसरी महत्वाची सुधारणा आहे की निवडणुकीसाठी लागणारा सर्व खर्च हा सरकारने करावा, जेणेकरून राजकीय पक्षांना किंवा उमेदवारांना खर्च करण्याची गरज पडणार नाही. त्यामुळं आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये थांबवता येतील. निवडणुकीच्या काळामध्ये जे पैशांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणामध्ये होते, मतदारांना जे पैसे वाटले जातात किंवा जे आर्थिक गैरव्यवहार होतात तर ते सर्व या ठिकाणी थांबतील. पण त्यासाठी निवडणुकांचा सगळा खर्च सरकारनं केला पाहिजे. ही सर्वात महत्वाची सुधारणा आहे की निवडणुकांमध्ये जर सरकारनं सगळा खर्च केला तर उमेदवारांना खर्च करण्याची गरज पडणार नाही आणि त्याच्यामुळे जे आर्थिक गैरव्यवहार आहे किंवा पैशांचा जो चुकीचा वापर या ठिकाणी केला जातो, गैरवापर या ठिकाणी होतो तर तो होणार नाही. आणि म्हणून तिसरी महत्वाची सूचना की निवडणुकांचा सर्व खर्च हा सरकारने करावा, की या ठिकाणी बदल केला जावा.
आता इथं बदल शब्द दिसतोय तुम्हाला, पण नेमका कशामध्ये बदल करायचा आहे, तर लोकप्रतिनिधित्वाविषयीच्या कायद्यामध्ये या ठिकाणी बदल केला जावा. लोकप्रतिनिधींसाठी जो कायदा असतो तर त्याच्यामध्ये हा बदल होणं अत्यंत आवश्यक आहे. मग तो बदल कसा केला पाहिजे, तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही अशा संदर्भामध्ये हा बदल केला जावा. जर लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यामध्ये बदल केला तर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागीच होऊ शकणार नाही, आणि ते जर सहभागी झाले नाही तर बऱ्याचशा समस्या या ठिकाणी निर्माण होणार नाहीत. उदाहरणार्थ आर्थिक गैरव्यवहार, हिंसाचार या निर्माणच होणार नाही, काही आवश्यकताच पडणार नाही त्यांची. आणि त्यामुळं गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना निवडणुकीपासून जर दूर ठेवायचं असेल तर लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे. निवडणूक आयोगानं या निवडणुकीच्या संदर्भात ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, आणि या सुधारणांचा निश्चित चांगला सकारात्मक परिणाम हा निवडणूक प्रक्रियेवर आपल्याला पाहायला मिळतोय, निश्चित पाहायला मिळेल, आणि त्याच्यातून निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणखी वाढण्यास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 78 वर तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला या शीर्षकाखाली एक बॉक्स दिलेला आहे, एक चौकट दिलेली आहे, आणि त्याच्यामध्ये भारतातल्या पहिल्या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारची पद्धत वापरण्यात आलेली होती तर त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला टिपाद्यामध्ये विचारला जातो. तर बघा, 1951-52 मध्ये भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी लोकसभेची घेण्यात आली. पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतामध्ये मतदार याद्या तयार करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते, कारण त्यावेळी भारतामध्ये निरक्षरतेचं प्रमाण खूप जास्त होतं आणि भौतिक सोयी सुविधांचा अभाव होता, आणि त्यामुळं कुठली अशी तत्पर यंत्रणा कार्यरत नव्हती तिथं की लगेच पटपट मतदार याद्या तयार केल्या जातील. आजच्या सारखी परिस्थिती तेव्हा नव्हती, आणि त्यामुळं मतदार याद्या तयार करणं हे त्या काळामध्ये अत्यंत आव्हानात्मक काम होतं, आणि निरक्षरता खूप जास्त होती. यामुळं भारताच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी एका विशेष पद्धतीचा उपयोग करण्यात आला. एक विशिष्ट मतदान पद्धती त्या ठिकाणी वापरल्या गेली. 20 लाख स्टीलच्या मतपेट्या तयार करण्यात आल्या. 20 लाख स्टीलच्या मतपेट्या, आणि प्रत्येक मतपेटीवर राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे चिटकवण्यात आली, आणि येणाऱ्या प्रत्येक मतदाराला एक कोरा कागद त्या ठिकाणी देण्यात आला, आणि प्रत्येक मतदाराने कोऱ्या कागदाची घडी करायची, आणि आपल्याला कोणत्या पक्षाला मतदान करायचं आहे त्या मतदानाच्या पेटीजवळ जाऊन, राजकीय पक्षाचं चिन्ह होतं ना, त्या मतदानाच्या पेटीजवळ जाऊन त्या कोऱ्या कागदाची घडी करून ती घडी त्या मतपेटीमध्ये टाकायची होती. अशा प्रकारची मतदान पद्धती त्या ठिकाणी वापरली गेली. यामध्ये निरक्षर लोकांनाही मतदान करणं सहज शक्य झालं, कारण याच्यामध्ये शिक्का मारणे किंवा नावं वाचणे अशी कोणतीच प्रक्रिया नव्हती. कोरा कागद होता, फक्त कोऱ्या कागदाची घडी करायची आणि आपल्याला हव्या त्या राजकीय पक्षाच्या मतपेटीमध्ये टाकून द्यायची, कारण त्या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्षाच्या मतपेट्या वेगवेगळ्या होत्या. प्रत्येक मतपेटीवर त्या त्या राजकीय पक्षाचं निवडणूक चिन्ह लावलेलं होतं, आणि निवडणूक चिन्हानुसार त्या मतपेट्यांमध्ये कोऱ्या कागदाची घडी करून ती चिठ्ठी टाकून द्यायची होती. यामुळे निरक्षर लोकांना मतदान करणं सुद्धा सोपं झालं. तर अशा पद्धतीनं भारताची ही पहिली लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी पार पडली. म्हणजे मतपेट्यांचा वापर पहिल्या निवडणुकीसाठी केला गेला, आणि तिथपासून प्रत्येक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. परंतु आज मात्र मतपेट्यांचा वापर केला जात नाही, तर आज निवडणुकांच्या काळामध्ये ईव्हीएम मशीनचा वापर केला जातो. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएमचा वापर आज केला जातो. मग पुढचा मुद्दा पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 79 वर दिलेला आहे की मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास, आणि हा प्रश्न बोर्डाला टिपाद्यामध्ये 2 मार्काला विचारला जातो.
मग पहा आता हा प्रवास नेमका कशा पद्धतीने झालेला आहे. स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक 1951-52 मध्ये झाली आणि तेव्हापासून निवडणुकीच्या राजकारणाला आणि भारताच्या लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास सुरुवात झाली. म्हणजे निवडणुकीच्या राजकारणाला आणि भारताच्या लोकशाही व्यवस्थेला एक योग्य आकार देण्याचा हा कालावधी सुरू झाला आणि तिथपासून भारताच्या लोकशाही व्यवस्थेची यशस्वी पद्धतीनं वाटचाल सुरू झाली. म्हणून ही पहिली सार्वत्रिक निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण याच निवडणुकीपासून निवडणुकीच्या राजकारणाला आणि लोकशाही व्यवस्थेला योग्य आकार देण्यास प्रारंभ झाला. सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये मतपेट्यांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला, परंतु 1990च्या दशकापासून निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर करण्यास सुरुवात झाली. 1990च्या दशकापासून निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर करण्यास सुरुवात झाली. ईव्हीएम मशीन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, बटन दाबायचं आणि मतदान करायचं. तर या प्रक्रियेचा वापर 1990च्या दशकापासून सुरू झाला, पण सुरुवातीलाच तो भारतभर नाही करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर या पद्धतीचा वापर भारतातल्या काही निवडक मतदारसंघामध्ये सुरुवातीला करण्यात आला. नंतर या मतदारसंघांची संख्या हळूहळू वाढवत नेली. 2004 पर्यंत हळूहळू त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्यात आली आणि 2004 पासून सगळ्याच निवडणुकांमध्ये या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर आपल्याला प्रामुख्याने सुरू झालेला पाहायला मिळतो. आज मितीला ज्या सगळ्या निवडणुका घेतल्या जातात तर या सगळ्या निवडणुका ईव्हीएम मशीनच्या आधारे घेतल्या जातात. ईव्हीएम मशीनचा वापर करण्याचं हे जे तंत्र आहे तर ते उपयोगात आणल्यामुळे किंवा त्याची अंमलबजावणी केल्यामुळं अनेक प्रकारच्या बाबी, अनेक प्रकारच्या गोष्टी आज आपल्याला साध्य झालेल्या पाहायला मिळतात, ज्याला आपण ईव्हीएमचे फायदे असं म्हणू शकतो. मग ईव्हीएमच्या वापरामुळं कोणते फायदे झाले, कोणत्या बाबी साध्य झाल्या, तर प्रामुख्यानं या ठिकाणी 4 बाबी आपल्याला साध्य झालेल्या पाहायला मिळतात. त्यातली पहिली बाब आहे नोटा. नोटा म्हणजे त्या नोटा नाही, नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव, म्हणजे वरील पैकी एकही नाही असा त्याचा अर्थ होतो. ईव्हीएम मशीन मध्ये दर्शविलेल्या उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराला जर तुम्हाला मतदान करायचं नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की बाबा याच्यातला एकही उमेदवार योग्य नाहीये, याच्यातला एकही उमेदवार सक्षम नाहीये, मला एकालाही मतदान करायचं नाहीये, तर अशा वेळी तुम्ही वरील पैकी एकही नाही या पर्यायावर बटन दाबू शकतात आणि तुमचं मतदान करू शकतात. त्यालाच म्हटलं जातं नन ऑफ द अबाव, म्हणजे वरील पैकी एकही नाही. म्हणून सध्या ईव्हीएमच्या माध्यमातून नोटांचा पर्याय म्हणजे त्या नोटा नाहीत, नोटा हा स्वतंत्र पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला दिसतो, जो पूर्वी आपल्याला उपलब्ध झालेला नव्हता. पूर्वी म्हणजे कधी, जेव्हा मतपेट्या वापरल्या जात होत्या, मतपत्रिकांचा वापर केला जात होता, तेव्हा हा पर्याय आपल्याला नव्हता, पण आज मात्र हा पर्याय आपल्याला उपलब्ध झालेला आहे. दुसरा महत्वाचा फायदा झालेला आहे की दिव्यांग लोकांना देखील सहज आणि सुलभ पद्धतीने या ठिकाणी मतदान करता येणं शक्य झालेलं आहे. म्हणजे दिव्यांग व्यक्ती सुद्धा इथं, दिव्यांग म्हणजे ज्यांना आपण अपंग असं म्हणत होतो त्यांना आता दिव्यांग असा शब्द वापरला जातो, तर तेही या ठिकाणी सुलभ पद्धतीने मतदान करू शकतात. काय करायचं, फक्त जाऊन बटन दाबायचं आहे तिथं. नाहीतर पूर्वी मात्र दिव्यांग लोकांना थोड्याशा अडचणींचा सामना करावा लागायचा की ती मतपत्रिका भली मोठी असायची, ती पूर्ण उघडायची, सगळ्या गोष्टी वाचायच्या, मग तो शिक्का घ्यायचा, स्टॅम्प पॅडवर मारायचा, मग तिथं पुन्हा मारायचा, पुन्हा घडी करायची, पुन्हा मतपेटीमध्ये टाकायचं. दिव्यांग लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागायचा, पण आता मात्र तसं नाही, आता फक्त बटन दाबायचं. त्यामुळे दिव्यांग लोकांना मतदान करणं सोपं झालेलं आहे. तिसरा महत्वाचा काय फायदा झाला, तर या ठिकाणी पर्यावरण संरक्षण झालेलं आहे. पर्यावरणाच्या रक्षणाला मदत झालेली आहे. का बरं? कारण वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली. मतपत्रिका तयार करण्यासाठी कागदाचा वापर करावा लागायचा आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं तोडली जायची.
आणि झाडं तोडून त्याच्यापासून या मतपत्रिका तयार केल्या जायच्या, कोट्यावधी मतपत्रिका तयार व्हायच्या. आज मात्र ईव्हीएम मशीनचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळं वृक्षतोडीस प्रतिबंध झालेला आहे. वृक्षतोड त्या ठिकाणी आपल्याला कमी झालेली दिसते आणि पर्यावरणाचं रक्षण देखील मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतं. म्हणून हा तिसरा महत्वाचा फायदा की वृक्षतोडीला प्रतिबंध होऊन पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत झालेली आहे. चौथा महत्वाचा फायदा झालेला आहे की निवडणुकांचे निकालही लवकर लागू लागलेले आहेत. आज निवडणुकांचे निकाल लवकर लागत आहेत आणि तेही वेळेत लागत आहेत. पूर्वी मात्र हे निकाल लागण्यासाठी खूप विलंब लागायचा, खूप उशीर लागायचा. आज आपण काय पाहतो की सर्वसाधारणतः मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाली की लगेच त्या ठिकाणी 12, 12:30, 1 वाजेपर्यंत निकाल लागायला सुरुवात होते आणि दुपारी 3-4 वाजेपर्यंत तर सगळे निकाल लागून जातात. स्थानिक निवडणुकांचे, आमदारकीचे आणि लोकसभेचा विचार केला तर संध्याकाळी 7 पर्यंत सगळेच निवडणुकांचे निकाल लागून जातात. सगळ्याच मतदारसंघाचे निकाल लागतात. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी खूप विलंब लागायचा. पूर्वी रात्री 12 वाजता, नंतर पहाटे 4 वाजता, 5 वाजता अशा पद्धतीने सगळे निवडणुकांचे निकाल लागायचे. कारण वेळ लागायचा. मतपेटी फोडणं, त्या मतपत्रिका बाहेर काढणं, त्या उघडणं, कुणाला मतदान केले ते पाहणं, त्याचं वर्गीकरण करणं, पुन्हा त्याचं काउंटिंग करणं. पण आज मात्र या सगळ्या प्रक्रिया संगणकीकृत झालेल्या आहेत आणि त्यामुळं निवडणुकांचे निकाल वेळेवर लागण्यास सुरुवात झालेली आहे, लवकर लागण्यास सुरुवात झालेली आहे. 2 मार्काला हा प्रश्न तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये विचारला जाऊ शकतो. ईव्हीएम मशीनचे फायदे, हे 4 फायदे या ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम मशीनचे दिसतात. आता विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 80 वर हेही जाणून घ्या असं एक शीर्षक दिलं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला काही माहिती दिली आहे. तर ती माहिती कशाच्या संदर्भात आहे? तर ती माहिती आहे निवडणुकीचे प्रकार. पण कशानुसार? कालावधीनुसार. कालावधीनुसार निवडणुकांचे प्रकार या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. प्रामुख्यानं निवडणुकांचं 3 गटामध्ये वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. पहिली आहे सार्वत्रिक निवडणूक, दुसरी आहे मध्यावधी निवडणूक आणि तिसरी आहे पोट निवडणूक. यांच्या व्याख्या, त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिली आहे सार्वत्रिक निवडणूक. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे दर 5 वर्षांनी ज्या लोकसभेच्या निवडणुका होतात त्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असं म्हणतात. कारण त्या निवडणुका एकाच वेळी संपूर्ण भारतामध्ये होतात आणि त्याच्यामुळं दर 5 वर्षांनी लोकसभेच्या एकाच वेळी होणाऱ्या या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असे म्हणतात. दुसरा महत्वाचा प्रकार आहे मध्यावधी निवडणूक. विद्यार्थी मित्रांनो, निवडणुकीमध्ये बहुमतानं निवडून आलेलं सरकार हे मुदत संपेपर्यंत म्हणजे 5 वर्ष सत्तेमध्ये असलं पाहिजे. 5 वर्ष सत्तेत असलं पाहिजे, बहुमतानं असलं पाहिजे. पण जर समजा मुदत संपण्याच्या अगोदरच, 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच काही कारणामुळं ते सरकार अल्पमतामध्ये आलं तर, पहिला प्रसंग, काही कारणामुळे अल्पमतात आलं तर. दुसरं, जर समजा ते सरकार आघाडीचं असेल, आघाडीचं म्हणजे 2 पेक्षा अधिक पक्षांनी एकत्रित येऊन ते सरकार जर बनवलं असेल, आघाडीचं सरकार असेल आणि मुदत संपण्याच्या अगोदरच काही घटक पक्षांनी त्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि त्याच्यामुळं त्या सरकारचं बहुमत संपुष्टात आलं तर, घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतला त्यामुळे त्या पक्षाचं बहुमत संपलं, संपुष्टात आलं तर. किंवा तिसरं, पर्यायी सरकार निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नसेल तर, अशा वेळी मुदत संपण्याच्या अगोदर निवडणुका घ्याव्या लागतात. 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. म्हणजे मध्यावधी निवडणुका 3 शक्यतांमध्ये होऊ शकतात. एकतर मध्यावधी निवडणुका कशाला म्हणतात की 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच घेतल्या जाणाऱ्या निवडणुका, त्यांना मध्यावधी निवडणुका असं म्हणतात. की मुदतपूर्व निवडणुका म्हणतात त्यांना, मुदत संपण्याच्या अगोदरच होणाऱ्या निवडणुका. बघा, एकदा निवडणूक झाल्यानंतर पुढची निवडणूक ही 5 वर्षांनी झाली पाहिजे. परंतु निवडणूक होण्याच्या 2 वर्षाने, 3 वर्षाने, 4 वर्षाने किंवा 4.5 वर्षाच्या आतच
ज्या निवडणुका होतात तर त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. मग याच्यामध्ये जर समजा ते सरकार अल्पमतामध्ये आलं असेल किंवा आघाडीचं सरकार असताना घटक पक्षांनी पाठिंबा काढला किंवा पर्यायी सरकार स्थापन होण्याची कोणतीही परिस्थिती नसेल, तर अशा 3 प्रसंगामध्ये मुदतपूर्व वेळेच्या अगोदर सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात. म्हणजे सर्वत्र पुन्हा निवडणुका घेतल्या जातात, पण त्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका म्हणत नाही. त्या वेळेच्या आत झालेल्या असल्यामुळं त्यांना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, तिसरा महत्वाचा प्रकार आहे पोटनिवडणूक. लोकसभेचा सदस्य असेल म्हणजे खासदार, विधानसभेचा सदस्य असेल म्हणजे आमदार, किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य असेल म्हणजे त्याला आपण एकतर नगरसेवक म्हणू शकतो किंवा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणू शकतो. या प्रतिनिधीनं जर आपली मुदत संपण्याच्या अगोदर राजीनामा दिला, म्हणजे 5 वर्षाची असते ना मुदत निवडून आल्यानंतर, त्याच्या आतच जर राजीनामा दिला किंवा दुर्दैवानं त्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं, दुर्दैवानं तो मरण पावला किंवा त्यानं पक्षांतर केलं, तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेला, तर अशा वेळी त्याचं ते पद रिक्त होतं. तर अशा वेळी त्याचं सदस्यत्व संपुष्टामध्ये येतं, ती जागा रिक्त होते, रिकामी होते. आणि ती रिक्त झालेली रिकामी जागा भरून काढण्यासाठी, तिथं नवीन प्रतिनिधी निवडण्यासाठी जी पुन्हा निवडणूक घेण्यात येते, तर त्या निवडणुकीला म्हणतात पोटनिवडणूक. तर पोटनिवडणूक कधी घेतली जाते? जर लोकप्रतिनिधीने स्वतः आपल्या पदाचा राजीनामा दिला तर, किंवा त्या लोकप्रतिनिधीचं निधन झालं तर, किंवा त्या लोकप्रतिनिधीवर पक्षांतर बंदी कायद्या अंतर्गत कारवाई झाली तर ते पद रिक्त होतं. आणि ते रिक्त पद भरून काढण्यासाठी पुन्हा या ठिकाणी जी निवडणूक घेतली जाते, तर त्या निवडणुकीला पोटनिवडणूक असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे व्हीव्हीपॅट. 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगानं तज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. 8 ऑक्टोबर 2010 निवडणूक आयोगानं एक समिती स्थापन केली, त्याच्यामध्ये तज्ञ लोकांचा समावेश होता. त्या समितीच्या शिफारशीनुसार इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये मतदाराची पडताळणी पावती ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले. मतदाराची पडताळणी पावती, त्यालाच व्हीव्हीपॅट असं म्हणतात. व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल. वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल म्हणजेच व्हीव्हीपॅट, म्हणजेच मतदाराची पडताळणी पावती. ही सुविधा समाविष्ट करण्याचे ठरले. त्यास सर्व राजकीय पक्षांनी पण पाठिंबा दिला आणि सांगितलं की हो, ही सुविधा ईव्हीएम मशीन मध्ये असली पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो, ही सुविधा नेमकी काय होती? तर मतदारांनी दिलेले मत योग्य प्रकारे नोंदवले गेलेले आहे की नाही हे तपासण्यासाठी असणारी ही सुविधा होती. त्याला व्हीव्हीपॅट असं म्हटलं गेलं. की आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये आपण ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्याच्या नावासमोरचं ते बॅलेटवरचं बटन दाबतो आणि आवाज येतो. पण आपण ज्या उमेदवाराच्या समोरील बटन दाबलेलं आहे त्याच उमेदवाराला आपलं मत गेलेलं आहे की नाही हे पडताळून पाहण्याची सुविधा या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. आणि निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी हे निवडणूक आयोगाकडनं उचलण्यात आलेलं सर्वात महत्वाचं पाऊल आहे. काय केलं जातं याच्यामध्ये? तर याच्यामध्ये जे व्हीव्हीपॅट यंत्र असतं ना, तर ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जोडलेलं असतं. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवरील तुम्ही योग्य त्या उमेदवारासमोरील ते बॅलेटचं बटन दाबलं रे दाबलं की आवाज येतो आणि त्या व्हीव्हीपॅटवर छोटीशी स्क्रीन असते
त्या स्क्रीनवर आपल्याला त्या उमेदवाराचं नाव आणि त्याच्या राजकीय पक्षाचं चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला काही सेकंद पाहायला मिळतं आणि आपली खात्री होते की हो, मी योग्य त्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि त्याच उमेदवाराला माझं मतदान पोहोचलेलं आहे. अशा प्रकारे व्हीव्हीपॅटची सुविधा ही नंतरच्या कालावधीमध्ये मतदारांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जेणेकरून निवडणुकीत होणारे गैरप्रकार हे सगळे थांबवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल निवडणूक आयोगानं उचललेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून प्रत्येक मतदाराला आपलं मत योग्य पद्धतीनं नोंदवलं गेलं आहे की नाही हे तपासण्यासाठी सुविधा तिथं उपलब्ध झालेली आहे. म्हणून टिपाण्यामध्ये 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जातो, व्हीव्हीपॅट, फक्त एवढंच येतं व्हीव्हीपॅट. मुलांना कळतच नाही, कधी कधी मराठीमध्ये हे विचारलं जातं, मतदारांची पडताळणी पावती. मग 2 मार्कासाठी इथं तुम्हाला या सगळ्या गोष्टी लिहायच्या आहेत. अशा प्रकारे आपलं हे दुसरं प्रकरण, ज्याचं नाव होतं निवडणूक प्रक्रिया, हे पूर्णपणे संपलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपण निवडणूक प्रक्रियेचा अनेक बाजूंनी विचार केलेला आहे आणि पुढल्या प्रकरणामध्ये भारतातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांची माहिती आपल्याला घ्यायची आहे. इथं आपलं हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं आहे. आता या प्रकरणाचं आपल्याला नीट वाचन करायचं आहे, त्यातील सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण स्वाध्याय या ठिकाणी सोडवायचा आहे. जर काही अडचण आली तर मला तुम्ही संपर्क साधू शकता, मला प्रश्न, तुमच्या शंका निश्चित विचारू शकता. स्वाध्याय मात्र या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण करायचा आहे आणि पुढल्या प्रकरणामध्ये आपण राजकीय पक्षांचा विचार करणार आहोत. धन्यवाद.